सर्वांना शुभ सकाळ. चला आज मी छोलेची रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. छोले मी उकडायला ठेवलेले आहेत आणि छोले उकडायच्या टायमिंगला थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा टाकला. त्याच्यानंतर बघा छोले किती छान शिजलेले आहेत आणि याच्यातले ना थोडेसे छोले बाजूला काढून ठेवते, कारण की ते तुम्हाला सांगते मी काय करायचं त्याचं. त्याच्यानंतर बेसिक मसाले घेतले, अद्रक लसणाची पेस्ट घेतली, मीठ घेतलं, तेल घेतलं, कांदा घेतला, त्याच्यानंतर टमाट्याची पेस्ट घेतली आणि हे जे छोले घेतलेले आहेत ना ते मिक्स केलेत आणि बेसिक मसाले आपले. तर चला छोलेचे तर आपण छोलेला फोडणी देण्यासाठी घेतलेलं आहे. मी कढई ठेवली त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा. कांदा लालसर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि ते अद्रक लसणाची पेस्ट त्या कांद्यामध्ये एक जीव करायचा त्याचा. छानसं हलवून घ्यायचं त्याला. ते कांदा वगैरे हलवून घेतला ना त्याच्यामध्ये थोडंसं हलवू द्यायचं. त्याच्यानंतर मग आपलं टमाट्याची पेस्ट टाकायची. टमाट्याची पेस्ट टाकणं झाल्याच्यानंतर आपले बेसिक मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. जसं की लाल तिखट टाकायचं, त्याच्यानंतर धनियाचं पावडर टाकायचं, नंतर हळद टाकायची आणि छोलेचे 2 चमच मसाला टाकायचा. 2च चमच बरं का, जास्त नको. त्याच्यानंतर मीठ टाकायचं थोडंसं, कारण की ना ते आपली मसाला जे आहे ना खाली चिटकत नाही. ते म्हणजे मीठ टाकल्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का, की पाणी सुटतं जरासं, त्याच्यासाठी ते खाली चिटकत नाही. झालं का, तर थोडंसं 5 मिनटं मी हलवते त्याला. 5 मिनटाच्या नंतर छोले टाकून देते त्याच्यामध्ये. छोले टाकल्याच्या नंतर 5 मिनटं आधी त्याला छान एक जीव करायचा मसाल्यामध्ये ना, ते छोल्यांना छान हलवून घ्यायचं. हलवल्याच्या नंतर मग पाणी टाकायचं आणि त्याला झाकून ठेवायचं आणि झाकल्याच्यानंतर फक्त 5च मिनटं त्याला हे होऊ द्यायचं बरं का. 5 ते 10 मिनटं, जास्त नाही. बघा तुम्हाला दाखवते. मी ठेवलं 5 मिनटं. त्याच्यानंतर बघा, हे बघा किती सुंदर झाली. मी आता एक बाऊल घेते आणि बाऊलमध्ये भाजी काढून घेते आणि लगेच पुऱ्या लाटायला लागते. चला आता कढई ठेवते मी आणि कढई ठेवून पुऱ्या काढून घेते. बघा किती सुंदर अशी छोलेची भाजी. चला आता पुऱ्या काढून घेते. पुऱ्या काढून घेते मी हे करत नाही, पुऱ्याच करून घेते मी. छोले नाही करत, मैद्याची मी नाही करत. मी आपल्या पिठाच्याच करते पुऱ्या. छानशा होतात ना. मैद्याची नाही छान लागत. मला हेच आवडतात पिठाच्याच. तर चला प्लेटिंग करून घेते आणि कुठून जर तुम्ही माझं चॅनल बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय. भेटू आपण दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.